दोन मुद्दे महाराष्ट्रामध्ये शिक्षणातले आम्ही हायलाइट केलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा समाज कल्याण विभागाची जी वसतिगृहे आहेत या वसतिगृहातल्या समस्या आणि दुसरा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सरकारी मराठी माध्यमाच्या शाळा. आता वसतिगृहाचा प्रश्न घेण्यामागची काही कारणं आहेत. मागच्या काही वर्षापासून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कमिटी आदिवासी विभागाचे जे वसतिगृह आहेत वेगवेगळे या वसतिगृहांच्या प्रश्नांवर चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांना भेटणं, विद्यार्थ्यांना संघटित करणं आणि त्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आंदोलन करण्याचं काम SFI मागच्या काही काळामध्ये केलं. त्याचा परिणाम म्हणून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते आंदोलन झालं. खास करून पुणेच्या प्रकल्प कार्यालयावर आम्ही 5-5 दिवस 8-8 दिवसाचे धरणे आंदोलन त्या ठिकाणी बसून दिलेले आहेत. आणि त्यानंतर मागच्या ऑगस्टमध्ये उलगुलान मोर्चा आम्ही नाशिकच्या आयुक्त कार्यालयावर काढला होता आणि त्याचा रिझल्ट आमच्या समोर आला. रिझल्ट मध्ये असं दिसलं आपल्याला महाराष्ट्रामध्ये 117 वसतिगृहांची 75ची जी क्षमता होती ती SFIच्या उलगुलान मोर्चाच्या नंतर 125 करण्यात आली. ज्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागायची त्या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था झाली. स्वच्छ पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळू लागलं. ट्रॅव्हलिंगचा अलाउन्स विद्यार्थ्यांना मिळू लागलं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळवून देण्यामध्ये SFIला फार मोठं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली होती, खास करून पुणे प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वसतिगृहात जेवढ्या विद्यार्थिनींनी तिथं अप्लाय केलेले त्या प्रत्येकांना वसतिगृह मिळायला पाहिजे. आणि ते नंतर 3 वेळेस आदिवासी विकास मंत्र्यांसोबत मंत्रालयामध्ये आमच्या बैठका झाल्या आणि सरकारनं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन मिळवून दिलं. यावर्षी 3 जानेवारी ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षणाची दारी खुली करून दिली त्यांच्या जयंतीच्या दिनी आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये भेटी दिल्या. विद्यार्थ्यांना भेटणं, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणं, वसतिगृहामध्ये नेमकी राहण्याची व्यवस्था त्यांना कशी आहे, भोजनाची व्यवस्था कशी आहे, त्यांना जी DBTद्वारे थेट काही मदत मिळते महिन्याला ती वेळेवर मिळते की नाही मिळत, स्वतःची काय परिस्थिती आहे याबद्दल विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केल्या. आणि समाज कल्याणच्या विषयावर, समाज कल्याणच्या सगळ्या मूलभूत या सगळ्या वसतिगृहाच्या प्रश्नावर जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला आधी निवेदन देणे, त्या विद्यार्थ्यांना संघटित करून स्थानिक पातळीवरचं निदर्शने आयोजित करणे, मोर्चा आयोजित करणे. आणि या इलेक्शन झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन झाल्यानंतर पुण्याच्या आयुक्त कार्यालयावर समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील प्रश्नांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करण्याची तयारी आम्ही या ठिकाणी केलेली आणि तसा निर्णय आजच्या आम्ही राज्य कमिटीच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. दुसरा मुद्दा सरकारी शाळांचा. एकीकडे 2009 मध्ये आलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार 0 ते 6 हे वयोगट तर त्याच्यामध्ये नाहीये, पण आम्ही मागणी करतोय 0 ते 18 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची हमी सरकारनं दिली पाहिजे. परंतु शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या मुख्यत्वे शाळा काम करतात त्याच शाळा आज संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. आणि हे जे केलं जात आहे, जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आणलं त्याचाच एक भाग आहे. 2022 मध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या 15,000 सरकारी मराठी शाळा बंद करण्याचं षडयंत्र त्यावेळेस रचलं गेलं होतं. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियानं शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजे पुण्यामध्ये भिडेवाड्यापासून ते शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यापर्यंत आम्ही पायी मोर्चा केला आणि या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलं. पालकांच्या ग्रुप सोबत, शिक्षकांच्या संघटनांसोबत आम्ही वेगवेगळे मोर्चे केले आणि त्यावेळेस शाळा बंदीच्या विषयाला आम्ही स्थगिती त्या 2022 मध्ये आणू शकलो. परंतु महाराष्ट्र सरकारनं वेगळ्या पद्धतीनं मागच्या दारानं शाळांना कशा पद्धतीनं बंद करता येते याच्यावर विचार करायला सुरू केला. शाळा बंदीचा म्हणजे कमी पटसंख्या दाखवून शाळा बंदीचा विषय थोडा मागे ठेवला, परंतु त्याच शाळांना वेगळ्या मार्गाने कशा पद्धतीनं बंद करायचं याच्यावरचं षडयंत्र सरकारनं रचलं. आणि क्लस्टर पद्धती, शाळा मर्ज करण्याच्या पद्धती, शाळा दत्तक देण्याची योजना अशा गोंडस नाव देऊन वेगवेगळ्या स्कीम आणून या सरकारी मराठी शाळा बंद पाडण्याचं षडयंत्र सरकारनं रचलेलं आहे. आपल्याला माहिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आधारी ग्रुपला एक सरकारी शाळा, अनुदानित शाळा त्या ठिकाणी चालवण्यासाठी दिली गेली. क्लस्टर करण्याची पद्धत, शिक्षण हक्क कायदा सांगतो की 1 किलोमीटरच्या आतमध्ये त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय मिळायला पाहिजे, त्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे त्या कायद्यानुसार.
परंतु शाळांचं मर्जर जर करण्याचं ठरवलं तर वाडे, तांडे, वस्त्या यांच्यातलं अंतर फार मोठं आहे. मग ते बहुतेक वाडे आणि वस्त्या सगळ्या अशाच प्रकारच्या आहेत. म्हणजे त्यांचं कायद्यानुसार जे 1 किलोमीटरच्या आत शाळा असणं अपेक्षित आहे, तर ती काही त्यानुसार नसणार. शाळा लांब असेल आणि लहान पहिलीतला विद्यार्थी, दुसरीतला विद्यार्थी दूरपर्यंत शाळेमध्ये जाऊ शकणार नाही, ही वास्तविकता आपण नाकारू शकत नाहीये. खऱ्या अर्थानं ज्या समाज घटकासाठी शिक्षण व्यवस्था उभी केलेली आहे, बाबासाहेबांनी ज्या समाज घटकासाठी शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून दिलेली आहे, खरोखर त्या समाज घटकापर्यंत शिक्षण पोहोचतो की नाही पोहोचत, हा आजचा खरा सवाल आहे. तांड्यांवर, वाड्यांवर, पाड्यांवर, वस्त्यांवर कुठली लोक राहतात? भटक्या विमुक्तांची लेकरं आहेत, आदिवासी समाजाची लेकरं आहेत, दलितांची लेकरं आहेत, मुस्लिम समाजाची लेकरं आहेत, अल्पसंख्याक घटकातून येणाऱ्या समाज घटकातली मुलं त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आपण त्या भागातल्या शाळा बंद करून कुठल्या लोकांसाठी शिक्षणाची दारे बंद करत आहोत? आणि यातून बीजेपी आणि RSS जे आज सत्तेमध्ये बसलेले आहे, यांचा जो छुपा अजेंडा आहे तो उघडा या ठिकाणी पडतोय बघा. कारण आम्हाला सगळ्याला माहिती आहे, कुणाला प्राचीन काळामध्ये शिक्षणाची संधी होती आणि कुणाला नव्हती. आणि आज नव्या स्वरूपामध्ये नव्या प्रकारची व्यवस्था वापरून याच समाज घटकाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम आज या बीजेपीच्या सरकारमध्ये होऊ घातलेलं आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही शिक्षक, पालक आणि नागरिकांना एकत्रित करून ही लढाई ऑलरेडी सुरू केलेली आहे. ही बैठक करण्याच्या आधी म्हणजे परवाच बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या एका तांड्यावरच्या शाळेसाठी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेलो. 9 महिने झाले तिथला शिक्षक शाळेमध्ये जात नाहीये, तांड्यावरच्या शाळेमध्ये. खरं तर म्हणजे बीड सारख्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 50% जास्त सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळा या तांड्यांमुळे जिवंत आहेत. आणि ही वास्तविकता नाकारून जर त्या शाळांवरचे शिक्षक अशा पद्धतीने कामचुकारपणा करत असतील, म्हणजे शिक्षकच त्या ठिकाणी नसेल तर कुठलीही कृती तिथं होणार नाही. फक्त ती एक शाळा म्हणून नाही, तर अशा वेगवेगळ्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या पाड्यांवरच्या, तांड्यांवरच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या आज अडचणीमध्ये आहेत. आणि सरकार, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय, कारण त्यांना ही सगळी सिस्टम त्यांना बंद करायची आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाकडे पूर्णपणे वाटचाल त्यांना करायची. ज्यांच्या खिशामध्ये फार मोठा पैसा आहे त्यांच्यासाठी शिक्षण आहे आणि गरिबांसाठी शिक्षण नाहीये. म्हणजे ज्यांच्याकडे धनवत्ता आहे त्यांच्याकडेच गुणवत्ता असेल, अशा प्रकारचं समीकरण हे सरकार मांडू इच्छित आहे. परंतु यांचे मनसुंबे आम्ही स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया भगतसिंगांचा विचार सांगणारी कदापिही खपवून घेणार नाही. शाळा वाचवण्यासाठी आम्ही रणांगणामध्ये ऑलरेडी उतरलेलो आहोत आणि ही लढाई, शाळा वाचवण्याची लढाई पूर्णपणे आम्ही लढू. त्याचबरोबर समाज कल्याणच्या वसतिगृहातल्या प्रश्नांवरची देखील लढाई ही आमची सुरू राहील.